नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भावात वाढ होणार का? कांद्याचे भाव वाढणार का? किती वाढणार? कधी वाढणार? काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट थोडक्यात संपूर्णपणे लाईव्ह अपडेट कांदा भाव संदर्भातील आपण जाणून घेत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहे मुख्यमंत्र्यांनी आणि एक महत्त्वपूर्ण निर्णय जारी केलेला आहे कांदा संदर्भात काय निर्णय झाला सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, विसरू नका। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। स्क्रीन होऊ शकता राज्य सरकार साकारणार कांदा महाबँक, बघू शकता मुख्यमंत्र्यांचे निर्देश। राज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे। या ठिकाणाहून अणुऊर्जेच्या माध्यमातून कांद्यावरील विकिरण प्रक्रिया करून त्याची साठवणूक केली जाणार आहे। कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे गुरुवारी बैठक पार पडली आहे। कांदा बँकेची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातून राहुरी येथून होत आहे। या ठिकाणी हिंदुस्तान ॲग्रोच्या माध्यमातून कांद्याची बँक सुरू होत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। समृद्धी महामार्गालगत सुमारे 10 ठिकाणी कांद्याची बँक करण्याचे प्रस्तावित असून त्याच्या कामाला गती द्यावी। शेतकऱ्यांच्या हिताचा हा प्रकल्प असून कांद्याच्या महाबँकेमुळे कांद्याची साठवणूक करता येईल आणि जेव्हा चांगला भाव असेल तेव्हा शेतकऱ्यांची विक्री करता येईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। या बैठकीला पणन मंत्री अब्दुल सत्तार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मुख्य सचिव सुजाता सोनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण या ठिकाणी परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते। काकोडकरांचीही हजेरी, परमाणु आयोगाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे हजर होते। धन्यवाद।